मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी युट्यूब चॅनलवर। तर बघा, आदिवासी ट्रिब्युनल डेव्हलपमेंट कमिशन आदिवासी विकास आयुक्तालय यांनी आदिवासी विकास विभागामार्फत जी भरती प्रक्रिया चालू केली होती 2024 मध्ये, याच्या अनुषंगाने एक जाहीर सूचना आहे। आणि ही सूचना काय आहे, त्याचप्रमाणे याबद्दलची संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। चला तर मग बघूया। बघा, आदिवासी विकासामार्फत दिनांक 5/10/2024 रोजी एकूण 17 आणि 611 पदांकरिता जाहिरात ही प्रसिद्ध करण्यात आली होती। आणि त्यापैकी 4 पदनामांसाठी लेखी परीक्षा ही सोमवार दिनांक 24/2/2025 रोजी घेण्यात येणार आहे। मग त्याच्याबद्दलचा जो तपशील आहे ते आपण संपूर्ण बघून घेऊया। बघा, पहिलं जे आहे पदनाम ग्रंथपाल, त्यांच्या 48 पदासाठी ही परीक्षा होणार आहे। त्याचप्रमाणे सहाय्यक ग्रंथपाल ही 1 पदासाठी होणार आहे, बरोबर। त्याचप्रमाणे प्रयोगशाळा सहाय्यक आहेत, त्यांच्यासाठी 30 पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे, बरोबर, परीक्षा होणार आहे। कॅमेरामन कम प्रोजेक्टर ऑपरेटर असतात, त्यांच्यासाठी एक पदसंख्या आहे, 80 पदांसाठी ही परीक्षा होणार आहे, बरोबर। तर मग ह्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती काय सांगितलेली आहे त्यांनी, उमेदवाराने त्यांचे जे प्रवेश पत्र, त्याचप्रमाणे परीक्षेचे ठिकाण, त्याचप्रमाणे परीक्षेची जी सर्वसाधारण सूचना असतील याबाबतची सर्व माहिती ही विभागाची त्यांची एक संकेतस्थळ आहे, ही लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो। त्याची काय आहे बघा, संकेतस्थळ tribul.maharashtra.gov.in यावर तुम्ही उपलब्ध करून दिले जातील असं त्यांनी सांगितलं आहे। आणि सदर लिंक ही उमेदवारांनी त्यांनी सांगितलंय की हे प्रवेशपत्र किंवा परीक्षेचे मार्गदर्शक सूचना आहेत ते त्या लिंकवर जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे, बरोबर। बघा, ज्या उमेदवारांनी वरील पदापैकी अनेक पदासाठी अर्ज केले असतील त्यांची परीक्षा एकदाच होईल आणि त्यांना अर्ज केलेल्या सर्व पदासाठी विचारात घेतली जाईल असं विभागामार्फत सांगण्यात आलेलं आहे। तर आशा करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती संपूर्ण समजली असेल। तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा, नक्कीच मला त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल। तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी। धन्यवाद।